शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना अफजल खानाने का मारले? असे कोणते वैर यामागे होते? अफजल खानाने थेट शहाजी राजांचाच घात करण्याची हिंमत का केली नाही? तसेच संभाजी राजांना मारणाऱ्या अफजल खानाला शहाजी राजांनी का मारले नाही? संभाजी राजांच्या क्रूर कपटी हत्येच्या इतिहासामागील या अनुत्तरित पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. जिजाऊ पुत्र संभाजी राजांना अफजल खानाने कनकगिरीच्या पहिल्या लढाईत कट रचून मारले. त्यानंतर शहाजीराजांनी हल्ला करून कनकगिरी जिंकले आणि त्यानंतर 4 वर्षांनी शिवरायांनी अफजल खानाला फाडून गाडले. हा ऐतिहासिक घटनाक्रम आपण पुराव्यानिशी आपल्या या चॅनेलवरील या 3 भागात आधी पाहिलेलाच आहे. पण त्या अनपेक्षित, अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेतील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे मात्र इतिहास लेखनात, कथनात साफ दुर्लक्ष झालेले आहे. हे प्रश्न म्हणजे अफजल खानाने संभाजीराजांना का मारले, ते सुद्धा थेट स्वतः उघडपणे न मारता परस्पर दुसऱ्याकडून कट रचून दगा करून का मारविले? अफजल खानाचे संभाजीराजांशी असे कोणते वैर होते? खान संभाजीराजांचा इतका द्वेष का करत होता? अफजल खानाने संभाजीराजांऐवजी थेट शहाजीराजांचाच घात करण्याची हिंमत का केली नाही? आणि अफजल खानानेच संभाजीराजांना दग्याने मारविले हे माहिती असून सुद्धा शहाजीराजांनी अफजल खानाला का मारले नाही? या प्रश्नांची नेमकी आणि समर्पक उत्तरे त्यामागील कारणांसह दिल्याशिवाय हा विषय पूर्ण होतच नाही. आणि या भागात आपण तेच सर्व जाणून घेणार आहोत. यामध्ये शहाजीराजांच्या अफाट कर्तबगारीचा संबंध आहे, त्यांच्यावरील दबावाचा विषय आहे, संभाजीराजे आणि शिवरायांच्या पराक्रमांचा संबंध आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफजल खानाची मुख्य हत्यारे ही कपटकारस्थाने आणि विश्वासघाताने, दगलबाजीने एखाद्याचा काटा काढणे हीच कशी होती याचे प्रच्छन्न, अगदी उघडे दर्शन यात आहे. संभाजीराजांच्या दगाबाज हत्येमागील वरील सर्व प्रश्नांची उत्तरे संभाजीराजांच्या मृत्यूपूर्वीच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये दडलेली आहेत आणि तीच यापूर्वी कुणीही न दिलेली उत्तरे आता सविस्तरपणे आणि पुराव्यानिशी तुमच्या समोर उघड करतो. सुरुवात करूयात या विषयातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांपासून. साधारण इसवी सन 1620-22च्या सुमारास अफजल खान हा विजापूरच्या आदिलशाहीतील सरदार होता, तर शहाजीराजे हे अहमदनगरच्या निजामशाहीतील एक मातब्बर, पराक्रमी आणि कर्तबगार सरदार होते. 1624 साली झालेल्या भातवडीच्या लढाईत शहाजीराजांच्या पराक्रमामुळे निजामशाही सैन्याने मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याचा प्रचंड पराभव केला. पण यामुळे निजामशाही वजीर मलिक अंबर शहाजीराजांचा मत्सर करू लागला. त्याने शहाजीराजांच्या चुलत भावांना शहाजीराजांच्या विरुद्ध चिथावले. या सर्व बाबींना कंटाळून, वैतागून निजामशाही सोडून शहाजीराजे 1625 साली पहिल्यांदाच आदिलशाहीत दाखल झाले. तेव्हा इब्राहिम आदिलशहाने शहाजीराजांची कर्तबगारी, पराक्रम आणि लष्करी ताकद यामुळे शहाजीराजांना थेट सरलष्कर पद दिले होते. पण याच कारणामुळे आदिलशाहीतील अफजल खानासह मुस्तफा खान वगैरे सरदार शहाजीराजांचा मत्सर करू लागले. हे शहाजीराजे कानामागून आले आणि तिखट झाले अशी या सर्वांची भावना झाली. 1629 साली लखोजी जाधवरावांच्या निजामशहाने केलेल्या क्रूर हत्येनंतर शहाजीराजांनी स्वतंत्र होऊन दख्खनमधील मोठा मुलूक काबीज केला आणि पुढे 1632 ते 1636 अशी 4 वर्षे नवीनच निजामशाही स्थापून शहाजीराजांनी तत्कालीन सल्तनतींशी संघर्ष करीत, ती निजामशाही चालवत, सत्ता गाजवत त्यांची प्रचंड क्षमता दाखवून दिली होती. या अत्यंत धामधुमीच्या आणि संघर्षाच्या काळात फक्त 13 वर्षे वयाच्या जिजाऊ पुत्र संभाजीराजांनी शिवनेरी गडावरील जिजाऊ आणि बाल शिवरायांची सुटका करण्यासाठी थेट मुघल सरदार शाहिस्तेखानाशी झुंज दिली होती. संभाजीराजांचा तो पराक्रम खरोखरच अगदी थक्क करणारा, जहाल आणि सर्वांच्या नजरेत भरणारा असाच होता. पण अखेर मोगल आणि आदिलशाही यांच्या अफाट सैन्यामुळे आणि माहुली गडावर वेढ्यात अडकल्यामुळे शहाजीराजांनी आदिलशाही सरदार रणदुल्ला खान याच्या मध्यस्थीने शस्त्रे खाली ठेवली
आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. इथूनच शहाजीराजे आणि रणदुल्ला खान यांच्यात मैत्री निर्माण झाली होती. यावेळी शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवरायांना पुणे जहागिरीत ठेवले आणि संभाजीराजांना मात्र कायम आपल्यासोबतच कर्नाटकात ठेवले. 1637 साली शहाजीराजे पुन्हा आदिलशाहीत दाखल झाले आणि पुढच्या 3-4 वर्षातच शहाजीराजांनी कर्नाटकात असे काही मोठे पराक्रम केले की आदिलशहाने शहाजीराजांना फर्जंद म्हणजे पुत्रासमान असा मोठ्या मानाचा किताब देऊन बेंगलोर शहर सुद्धा शहाजीराजांना बक्षीस दिले. शहाजीराजांच्या याच चढत्या वाढत्या यशाने विजापूर दरबारातील मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे हा गट शहाजीराजांना पाण्यात पाहू लागला आणि त्यांना खाली खेचण्यासाठी कपट कारस्थाने करू लागला. अशातच रणदुल्ला खान हा शहाजीराजांचा पाठीराखा सरदार 1643 साली मरण पावला. त्याची दौलत म्हणजे सर्व सरंजाम आणि जहागीर वगैरे आदिलशहाने अफजल खानाला दिली. यामुळे अफजल खान आता आदिलशाहीतील मोठा सरदार झाला आणि रणदुल्ला खान मेल्याने त्याला आता शहाजीराजांच्या विरुद्ध कारस्थान रचून त्यांना नेस्तनाभूत करण्याची ही अगदी योग्य वेळ आणि संधी आपल्याकडे चालून आली आहे असे वाटू लागले. यातूनच 1644 साली अफजल खानाने शहाजीराजांविषयी खोट्या बातम्या सांगून शहाजीराजांना कैद करण्याचा कट रचला होता. याला बळी पडून आदिलशहाने शहाजीराजांच्या वकिलाचा हात तोडला होता आणि शहाजीराजांना दरबारातून म्हणजे सरदारीतून दूर करून शहाजीराजांचा मुतालिक दादाजी कोंडदेवाला दफे करून शिक्षा देऊन शहाजीराजांचा मुलूक ताब्यात घ्यायला फरमावले होते. यामुळे शहाजीराजांनी आदिलशाहीला रामराम ठोकला होता. आदिलशाहीशी संबंध तोडून टाकले होते. पण खानाचा तो कट लवकरच उघडकीस आला. अफजल खानाने खोटे नाटे सांगितल्याचे सिद्ध होऊन त्याचा यातला मुख्य साथीदार मुस्तफा खान याला आदिलशहाने बेळगावच्या किल्ल्यात 1 महिना कैदेत सुद्धा ठेवले होते. या प्रकरणात शहाजीराजे निर्दोष सिद्ध होऊन पुन्हा सन्मानाने आदिलशाहीत दाखल झाले. अफजल खानाचा हा पहिला कट फसला, तो तोंडघशी पडला, पण पुन्हा योग्य संधीची वाट पाहू लागला. शहाजीराजांनी यानंतर पुन्हा कर्नाटकात 2-3 वर्षात मोठी कर्तबगारी दाखवल्याने आदिलशहाने शहाजीराजांना महाराज हा पूर्वी कुणालाही न दिलेला सर्वोच्च मानाचा किताब दिला. 1648 सालच्या जानेवारीतील एका आदिलशाही फरमानानुसार आता शहाजीराजे महाराज फर्जंद शहाजी भोसले झाले होते. अर्थात यामुळे अफजल खानाची जळजळ आणि मळमळ आणखीनच भडकली. शहाजीराजांविषयी त्याच्या मनात असलेल्या द्वेषात यामुळे जास्तच भर पडली आणि यानंतर 6-7 महिन्यातच अफजल खानाला हवी होती ती संधी मिळाली. 1648 सालीच मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे या त्रिकुटाची कटकारस्थाने यशस्वी झाली आणि शहाजीराजांना आदिलशहाने तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यापाशी कैद केले. यावेळी अफजल खानाने स्वतः शहाजीराजांना बेड्या घालून ऐन सणाच्या दिवशी विजापूर शहरातून मिरवत दरबारात नेले होते. पण आदिलशहाने बहुतेक अफजल खानाचा पूर्वीचा कट माहिती असल्याने सबुरी केली आणि शहाजीराजांना विजापूरमध्ये जिंदाने इब्रत म्हणजे परिवर्तन गृह किंवा कच्च्या कैदेत ठेवले. शहाजीराजांना आदिलशहा लगेचच ठार मारून टाकेल ही अफजल खानाची अपेक्षा यामुळे मातीत मिसळली. मात्र याच वेळी आदिलशहाने शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांना म्हणजे शिवरायांना आणि संभाजीराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी 2 मोठ्या फौजा त्यांच्या विरुद्ध रवाना केल्या होत्या. पण संभाजीराजे आणि शिवरायांनी त्या आदिलशाही फौजांचा सडकून पराभव करून आदिलशहावर शहाजहानकडून म्हणजे शहाजहानचा मुलगा मुराद बक्ष याच्या मार्फत त्याच्याकडून दबाव आणून शहाजीराजांची सन्मानाने सुटका करायला आदिलशहाला भाग पाडले होते. आदिलशहाने यावेळी पुन्हा शहाजीराजांचा सन्मान करीत त्यांना 5 लाखांचा बेंगलोर प्रांत जहागीर दिला होता. शहाजीराजांना कैद करून त्यांना मारण्याचा अफजल खान, मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांचा तो कपटी कट अशा प्रकारे फसला. शहाजीराजांना हात लावणे हे आदिलशाहीला घातक ठरेल, कारण शहाजीराजांचे दोन्ही पुत्र हे फार पराक्रमी आहेत. आदिलशाही विरुद्ध थेट लढण्याची हिंमत आणि आदिलशाही सैन्याचा पराभव करण्याची ताकद
या दोन्ही शहाजी पुत्रांच्या मध्ये आहे ही बाब आदिलशहा आणि त्याचबरोबर अफजल खानाच्याही पक्की लक्षात आली. 4 वर्षामध्ये अफजल खानाने केलेल्या 2 कटांमुळे शहाजीराजे सावध झाले होते. त्यामुळे आता अफजल खानाने त्याचे लक्ष संभाजीराजे आणि शिवराय या 2 शहाजी पुत्रांचा नायनाट करण्याकडे वळविले. हे पुत्र संपविले की शहाजीराजे संपणार असा खानाचा होरा होता. शहाजीराजे नसले तरी कर्नाटकातील त्यांच्या जहागिरीचा मुलूक स्वतःच्या ताब्यात घेऊन स्वतंत्र होण्या इतके संभाजीराजे हे पराक्रमी, कर्तबगार आणि हिम्मतवान आहेत हे अफजल खानाच्या लक्षात आले होते. यासाठी अफजल खान आधी संभाजीराजांना संपवण्याच्या संधीची वाट पाहू लागला. 1648च्या डिसेंबरमध्ये मुस्तफा खान मरण पावला आणि आता अफजल खान हाच आदिलशाहीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सरदार झाला. विजापूर शहरातील 1651 सालच्या एका फारसी भाषेतील शिलालेखात अफजल खानाला कमांडर इन चीफ आणि फोरमोस्ट ऑफ द नोबल्स इन द कंट्री ऑफ डेक्कन आणि यानंतरच्या 1653 सालच्या शिलालेखात चीफ ऑफ द कमांडर्स ऑफ डेक्कन असे म्हटलेले आहे. याचा अर्थ अफजल खान आता आदिलशाही सैन्यातील सर्व सेनानींवरील मुख्य अधिकारी झाला होता, मुख्य सेनापती झाला होता. पण तिकडे कर्नाटकात शहाजीराजे मात्र एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे राहत होते. आदिलशाहीची सरदारी ही शहाजीराजांसाठी आता केवळ उपचाराची बाब राहिली होती. अशा परिस्थितीत यामुळेच कर्नाटकातील हिंदू राज्यांचा, संस्थानिकांचा नाश न करता त्यांच्याकडून फक्त खंडणी घेऊन त्यांची राज्ये टिकवण्याचे धोरण शहाजीराजांनी स्वीकारले होते. पण नेमक्या याच बाबीची अफजल खानाला भयंकर चीड होती. कारण आदिलशहासह धर्मांध अफजल खानाला या सर्व हिंदू राज्यांचा नाश हवा होता. पण शहाजीराजांच्या ताकदीपुढे, प्रभावापुढे अफजल खानाचे काहीच चालत नव्हते. अफजल खान थेट शहाजीराजांवर उघडपणे हल्ला करून त्यांचा घात करू शकत नव्हता. याचे पहिले कारण म्हणजे शहाजीराजांची वैयक्तिक लष्करी ताकद फार मोठी होती. यामध्ये मुख्यत्वे मराठा आणि धनगर सरदारांचाच समावेश होता. दुसरे कारण खानाने आधीच केलेल्या 2 कटांमुळे शहाजीराजे आता सावध झालेलेच होते. तिसरे कारण शहाजीराजे हे नाममात्र का होईनात पण आदिलशाही सरदारच होते. आणि चौथे कारण अफजल खानामध्ये शहाजीराजांच्यावर थेट हल्ला करण्याची हिम्मत किंवा दम किंवा कुवत नव्हती. अफजल खानाचे मुख्य हत्यार हे कपट करून मारणे किंवा आदिलशहाला खोटे नाटे सांगून एखाद्याचा काटा काढणे हे होते. पूर्वी बेंगलोरच्या उत्तरेला असलेल्या शिर्याच्या कस्तुरीरंग या राजाला अफजल खानाने मुलाखतीला बोलावून तिथे दग्याने ठार मारले होते. पुढे 1657 साली आदिलशाही सेनापती खान मुहम्मद याला अफजल खानाच्या सांगण्यावरूनच, अफजल खानाच्या तक्रारीवरूनच विजापुरातच ठार मारण्यात आले होते. पुढच्याच वर्षी फत्ते खान आणि बहलोल खान या खान मुहम्मदाच्याच गटातील 2 सरदारांना सुद्धा विजापुरात ठार मारण्यात आले होते. पण शहाजीराजांच्या बाबतीत अफजल खानाचे कपट कारस्थानाचे हत्यार 2 वेळा नाकाम ठरले होते आणि शहाजीराजांविरुद्ध अफजल खान उघड आक्रमण का करू शकत नव्हता त्याची कारणे आपण पाहिलीच. आता तिसरी महत्वाची बाब म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अफजल खानाला आणि कनकगिरीच्या नायकाला शहाजीराजांनी का मारले नाही, त्यांना तसेच का सोडून दिले, याचे सुद्धा उत्तर इतिहासामध्ये आहे. यातील पहिले कारण म्हणजे शिवदिग्विजय या बखरीनुसार संभाजीराजे मारले गेल्यावर कनकगिरीच्या नायकाने शहाजीराजांना भेटून माझ्याकडून कफावतीने म्हणजे चुकीने गुन्हा घडला, मी अपराधी आहे, माझा गुन्हा माफ करावा अशी विनवणी केली. तेव्हा शहाजीराजांनी मोठ्या मनाने त्याला माफ केले, मारले नाही. कारण यामागे अफजल खान आहे हे शहाजीराजांना माहिती होते. आणि अफजल खानाला शहाजीराजांनी का मारले नाही याचे पटण्यासारखे उत्तर चिटणीस बखरीत दिले आहे ते असे. अफजल खान हा आपले पादशाहीतील म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीतील असून सुद्धा त्याने ही गोष्ट म्हणजे संभाजीराजांची कट रचून हत्या केली. यामुळे वाईट वाटून यास म्हणजे अफजल खानास नतीजा लावावा म्हणजे त्याच्या कृत्याची शिक्षा द्यावी, तर आदिलशहाला ते वाकडे भासेल म्हणजे खटकेल, त्याला ते मान्य होणार नाही. म्हणून शहाजीराजांनी सबुरी केली. पुढे
आदिलशहापाशी गेल्यावर पाहून घेऊ असा विचार करून शहाजीराजांनी खानाला शिक्षा देण्याचे तात्पुरते टाळले. यामागील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अफजल खानाने उघडपणे स्वतः संभाजीराजांना मारलेले नव्हते आणि अफजल खानाचा त्या दग्यातील सहभाग पुराव्यानिशी तत्काळ सिद्ध करणे खानाने तो कट हुशारीने रचल्यामुळे अवघड झाले असावे. यातच 1658 सालच्या सुरुवातीला आदिलशहाने अफजल खानाला संपूर्ण कर्नाटकची सुभेदारी दिली. तसेच शहाजीराजांनी अफजल खानाशी मिळते घ्यावे आणि अफजल खानाने सुद्धा शहाजीराजांशी मिळते घेऊन शहाजीराजांच्या सल्ल्याने काम करावे असे फरमान जारी केले होते. यामुळे शहाजीराजांचे हात अफजल खानाला मारण्याच्या शिक्षा करण्याच्या बाबतीत जणू काही बांधले गेले होते. अशा अनेक कारणांमुळे शहाजीराजांना स्वतःच संभाजीराजांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी अफजल खानाला मारणे शक्य झाले नव्हते आणि या सूडाचीच पूर्तता शिवरायांनी प्रतापगडापाशी अफजल खानाला फाडून केली असेच सर्व ऐतिहासिक पुरावे सांगतात. आदिलशहाचे ते 1658 सालचे फरमान म्हणजे शहाजीराजे आणि अफजल खान यांच्यातील वितुष्टाचा वैराचा थेट पुरावाच आहे आणि या वैराची सुरुवात आणि सर्व कपट कारस्थाने घातकी कृत्ये प्रथम अफजल खानानेच शहाजीराजांविषयीच्या आत्यंतिक द्वेषातूनच केलेली होती. शहाजीराजांचा दक्षिण कर्नाटक प्रांतावरील प्रचंड प्रभाव, त्यांची उत्तरोत्तर होत गेलेली प्रगती, त्यांच्या विरुद्ध केलेले 2 फसलेले कट, यातून शहाजीराजांच्या बद्दल निर्माण झालेला आणि शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांच्या पराक्रमामुळे वाढतच गेलेला प्रचंड द्वेष, यामुळेच काहीही करून शहाजीराजांचे वर्चस्व संपवायला अगदी आतुर झालेल्या अफजल खानाने शहाजीराजांची ताकद खच्ची करून त्यांचा प्रभाव संपवण्यासाठी आणि त्यासोबतच शहाजीराजांना प्रचंड मानसिक वेदना देणाऱ्या वैयक्तिक दुःखाच्या भयंकर खाईत लोटण्यासाठी अशा प्रकारे शहाजीराजांना हतबल आणि असहाय्य करण्याच्या उद्देशाने अत्यंत पराक्रमाने शहाजीराजांचा जणू उजवा हातच बनलेल्या संभाजीराजांना परस्पर परहस्ते मारवण्याचे कपटी, दगलबाज आणि नीच कारस्थान रचले आणि ते कनकगिरीच्या लढाईत अंमलात आणून शहाजीराजांचे पराक्रमी कर्तबगार पुत्र संभाजीराजे यांचा मृत्यू घडवून आणला. केवळ आणि केवळ शहाजीराजांचे यश, कर्तबगारी, वर्चस्व, त्यांच्या पुत्रांचे पराक्रम हे सर्व असह्य होऊन त्यातून निर्माण झालेल्या आत्यंतिक द्वेषामुळेच अफजल खानाने ते काळे, क्रूर आणि कपटी कृत्य केले होते. संभाजीराजांच्या हत्येच्या प्रकरणातून खान सही सलामत सुटला. एक प्रकारे ती हत्या जणू खानाने पचवली आणि आता त्याचे लक्ष शिवरायांच्याकडे वळले. 1659 साली जेव्हा आदिलशहाने शिवरायांचा नायनाट करण्याचे ठरविले तेव्हा तो पैजेचा विडा अफजल खानानेच उचलला. का तर शहाजीराजांच्या द्वेषातून निर्माण झालेली भोसलेंचे हे घरानेच संपवण्याची खानाची दुष्ट तीव्र इच्छाच यामागे होती. इथे पुन्हा अफजल खानाने कपटाचाच वापर केला. भेटून बोलणी करण्याचा प्रस्ताव आधी अफजल खानानेच शिवरायांच्याकडे पाठवला होता. या भेटीमध्ये शिवरायांना मारण्याचा कपटी डाव अफजल खानाचाच. प्रत्यक्ष भेटीत पहिला वार अफजल खानानेच केला. पण शिवरायांच्या अद्भुत करामतीमुळे खानाचा तो डाव उलटला आणि महाराजांनी हा कट्टर कपटी वैरी अफजल खानच फाडून गाडून कायमचा संपवला. अफजल खानाने संभाजीराजांना का मारले आणि त्यानंतर शहाजीराजांनी अफजल खानाला का मारले नाही, या इतिहासातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली. आता यानंतर महत्त्वाचे विषय राहतात 3. यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संभाजीराजांच्या कर्नाटकातील समाधीचा शोध कसा लागला आणि ही समाधी कबरीसारखी का आहे. दुसरा विषय म्हणजे संभाजीराजांना आणि त्यांच्या वंशजांना जिजाऊ आणि शिवरायांनी कशी मदत केली होती. सेनापती संताजी घोरपड्यांचे वडील म्हाळोजी बाबा घोरपडे यांच्याशी संभाजीराजांचा काय संबंध होता. आणि तिसरा विषय म्हणजे संभाजीराजांच्या पत्नी आणि मुलांचे पुढे काय झाले. संभाजीराजांचे सध्याचे वंशज कुठे असतात. या सर्व विषयांवर क्रमाक्रमाने स्वतंत्र, सविस्तर आणि पुराव्यानिशी व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येणार आहेत. आजच्या भागातील अपरिचित माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. या आधीचे संभाजीराजांची वयाच्या 13व्या वर्षापासून ते अंतापर्यंतची शौर्यगाथा, संभाजीराजांना अफजल खानानेच मारले होते का,
तो प्रसंग प्रत्यक्षात कसा घडला आणि अफजल खानाचा त्या घटनेशी काहीच संबंध नव्हता याचा एक महत्त्वाचा पुरावा चूक की बरोबर हे 3 भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. या सर्व व्हिडिओच्या लिंक्स तुमच्या मित्रांना आणि परिचितांना शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच प्रत्येक नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.